नमस्कार माय टू फॅमिली. तर मिल वर्कर्सबद्दल जी अपडेट आहे सध्याची ती ही आहे की कागदपत्र जमा करणाऱ्या गिरणी कामगारांची संख्या ही लाखाच्या पार गेलेली आहे. तर आतापर्यंत 80,000 कामगार हे पात्र झालेले आहेत आणि ही जी विशेष मोहीम आहे तर या विशेष मोहिमेला पुन्हा मुदतवाढ देण्याची शक्यता आहे. तर काय आहे अपडेट, चला पाहूया आपण सविस्तर माहिती. गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांच्या पात्रता निश्चितीसाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच म्हाडाकडे कागदपत्र जमा करणाऱ्या कामगारांची संख्या आता 1 लाखापार गेली आहे. आतापर्यंत 1,06,000 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी कागदपत्रे जमा केली आहेत. यापैकी 80,000 कामगार वारसदार पात्र ठरले आहेत. दरम्यान विशेष मोहिमेअंतर्गत कागदपत्रे जमा करण्याची मुदत 14 जानेवारीपर्यंत असून या विशेष मोहिमेला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची शक्यता आहे. म्हाडाकडे गिरण्यांच्या जमिनीवरील गृह योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर झालेल्या 1.5 लाख अर्जदारांची पात्रता निश्चिती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार म्हाडाचे मुंबई मंडळ ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने कागदपत्रे जमा करून घेत आहे. तसेच कामगार विभाग पात्रता निश्चिती करीत आहे. मागील 3.5 महिन्यांपासून म्हाडाने यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत कामगारांकडून कागदपत्रे जमा करून घेतली जात आहेत. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 1,06,000 कामगारांनी कागदपत्रे सादर केल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यापैकी 80,000 कामगार पात्र ठरले आहेत असेही त्यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे काही कामगार आणि त्यांच्या वारसांना कागदपत्रे मिळवण्यात अडचणी येत आहेत. त्या सोडविण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन म्हाडाकडून केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे कामगारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.